आम्ही सहन केलं. 75 वर्ष फुकट. संजय शिंदे जिल्ह्यात आहेत कॅबिनेट. अपंग बांधवाचं काम केलेलं आहे. आम्हाला मारून टाका, फाशी द्या. असं होत नाही आम्हाला. आपले या अन्न भेसळ औषध प्रशासनाचे जे अधिकारी आहेत संजय शिंदे यांनी आम्हाला हिणवले. 2016चा कायदा जर त्यांना माहीत नसेल तर आमच्या दिव्यांग बांधवांना मरो की फळो अशी परिस्थिती झाली. त्यामुळे आम्ही आज 5 तारखेपासून अन्न भेसळच्या दारात बॉम्ब आंदोलन म्हणून आम्ही काल निवेदन दिलेलं. संजय शिंदे यांना लवकरात निलंबित करावं ही आमची मागणी आहे. कारण की संजय शिंदे हे अन्न भेसळचे पूर्णपणे त्यांना दिव्यांगांचा कुठला कायदाच माहीत नाही. तर काय आपण दिव्यांगांनी करणार काय सांगा मला. दिव्यांगांना जर त्यांना सहानुभूती दिसली नसेल, विश्वास दाखवायचा नसेल तर दिव्यांगांची आमची हेडचाळ हे तर संजय शिंदे करत असतील तर हे त्यांच्या आमच्या पूर्णपणे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पूर्णपणे मागणी. गेलो संजय शिंदेकडे तेव्हा अन्न भेसळ मूग गिळून गप असतात. त्यांना स्वतःच अस्तित्व राहिलं नाही की त्यांनी एखादं उत्तर आम्ही एखादा प्रश्न विचारला की तुम्हाला दिव्यांग 2016चा कायदा माहीत आहे का, तर त्यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं आम्हाला की आम्हाला माहीत नाही, तुम्हाला काय करायचे ते करा. आणि त्यांच्यात एम्प्लॉयला दिव्यांग एम्प्लॉयला विचारतात की तुला तरी 2016चा कायदा माहिती का. असं ही चुकीचं उत्तर आहे. एवढा मोठा दक्ष अधिकारी आहे तू, एवढं मोठं अख्ख्या सातारा जिल्ह्याचं अन्न भेसळचं ऑफिस आहे. तुमच्या तुकाराम मुंडेच्या अंडर तुम्ही हे काम करताय, हे योग्य दिसतंय का. पुढे मागं तर जनतेतनं आक्रोश आला, आमच्या मागं पाठिंबा आलाय की खरंच की तो अधिकारी ऐकून घेत नाही, त्या अधिकाऱ्याला ऐका येत नाही हे आम्हाला 100% माहिती आहे. पण असले अधिकारी तर तुम्ही अन्न भेसळ ठेवत असाल तर सर्वसामान्य नागरिकांनी दुधात विष कालावले म्हणून जायचं कोणाकडे. आणि दिव्यांगाची तर हेरसाळ होत असेल तर तुमच्यासारख्या अधिकारी तुमच्यासारख्या सर्वसामान्यांनी जगायचं कसं. साताऱ्यात कारवाई होताना दिसत नाही त्याचं काय. साताऱ्यात सरसकट कारवाई कुठं होतच नाही. हप्ते घेते, आता हप्ते घेऊन कारवाई करतात. असला अन्न भेसळ आहे. अन्न भेसळ नाही, हप्ते भेसळ आहे. होतंय का साताऱ्यात योग्य काम. नाही साताऱ्यात कुठंच योग्य काम होत नाही. आणि दिव्यांगांना संरक्षण कायदा आलाय आणि तुकाराम मुंडेंनीच काढलाय 2017 नंतर. त्या ह्याच्यात मेन म्हणजे दिव्यांगाला संरक्षण पाहिजे आणि अडथळा तिथं पोचला पाहिजे त्या अधिकाऱ्याच्या समोर की आता इथं आम्हाला रांगत जावं लागतंय. ही अवस्था बदलली पाहिजे. आपल्या जिल्ह्यात 4 मंत्री आहेत, 10 आमदार आहेत, 2 खासदार आहेत. हे तरी आमच्यावर असे अन्याय होते व्हायला नाही पाहिजे. आणि अधिकारी एक शब्द बोलत नाही. आम्ही काय साधे दिव्यांगाचा प्रश्न विचारायचा. आज इथं 2 कर्मचारी इतक्या दिवस अन्याय सहन करत वर जातात. हे दुःखाची गोष्ट नाही तर काय आहे. संजय शिंदेचं एक उत्तर आलं आम्हाला की हे ऑफिस खासगी. हे आम्हाला उत्तर नकोय. हे ऑफिस खासगी शासकीय काय आम्हाला माहिती आहे का. तिथं कुठं लिहिले का तुम्ही. नाही लिहिलं ना. खासगी असलं तरी आम्हाला शासकीय दिसतंय ना. हे अधिकारी आजगारासारखे आहेत, बेडूक गिळून गप असतात. नुसतं संभाळलेत. 58 वर्ष झाले फुकट पगार घेतला नाही. लाजा वाटत नाही त्यांना. वरच्या अधिकाऱ्याचं नुसतं फोन जरी केला तर हो यस काल बच्चीभाऊने फोन केला नुसतं मूळ घेऊन हा मी करतो. हे अधिकारी आजगारागत आहेत, बेडूक गिळून गप असलेले आहेत. त्यामुळे त्यांना निलंबित झाला पाहिजे आणि 2016 नुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे. संजय शिंदे निलंबित झालेच पाहिजे ही आमची दिव्यांगाची मागणी. त्यासाठी आजपासून आम्ही रोज बोंब आंदोलन करणार. तो त्या अधिकारी जर खाली येत नसतील तर मला जावं लागेल वरती त्या अधिकाऱ्यांच्या पाया पडायला. कारण की असले सक्षम अधिकारी आपण घेतलेत तर आता मी जातो वरती. बघा तुम्ही काय विषय तो. असू दे आणते असं त्यांना वाटतं. पाया पडायचं.
या पाया पडायच्या तुमच्या कधी दिव्यांग आले तुमच्या या पाया पडायच्या हो बूट काढताय का आम्ही पसरतोय बघा आमच्या या पाया पडायच्या हा ते बरं झालं काय हा? आल्यानंतर हे करतो पाया पडून द्या मग. आपले देव आहेत ते. आम्ही त्याला काय करतोय मॅडम तुमचं बोलणं आहे काय विठ्ठलच्या पाया पडल्या पाहिजे तुम्ही कारवाई केली नका आता आमचं पर्सनल काय आमचं पर्सनल त्यांच्यावर माझं वाढणार आहे तुमच्यावर तेव्हा आम्ही बोललो कोण आणि कारवाई केली तेव्हा बोललो पत्रकारांची त्यांना उत्तर द्या की आमचं काय आम्ही काय करतोय ते त्यांनी आम्हाला सांगितले त्यांची मागणी ही आहे की दिव्यांग लोकांसाठी कार्यालयामध्ये व्हीलचेअर आणि रॅम्पची व्यवस्था करावी का नसावी मग तर हे कार्यालय हे 2091 पासून इथं खाजगी जागेत आहे. हे कार्यालय खाजगी जागेत असल्यामुळं इथं ती सुविधा करता येत नाही. आम्ही कलेक्टर साहेबांना जागेसाठी पत्र दिलेलं आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर आम्ही त्याप्रमाणे सोय करतो. दिव्यांग बांधवांसाठी आम्ही त्याप्रमाणे सोय करू. तुमच्यावर आणखी यांचे आरोप आहेत की तुम्ही आमच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर देत नाही आमच्याशी चांगली वागणूक देत नाही आम्हाला असं यांचं म्हणणं आहे हे चुकीचं आहे. तुमच्याकडचे 2 दिव्यांगांनी कसा त्रास सहन करायचा 2-3 वेळा तुमच्याकडे 2 दिव्यांग ऑफिसला आहेत हा त्यांनी कसा त्रास सहन करायचा नाही, त्यांची काही तक्रार नाही आहे. जे तक्रार का करतील तुमच्याकडे पोरग घराच्या तुम्हाला थोडंसं ऐकायला कमी येतं का ऐकायला कमी पडतं. येतं का म्हणतोय मी तुम्हाला विचारतोय तुम्हाला आम्ही एवढा प्रश्न तुम्हाला मागच्या वर्षी विचारलं आणि आता पत्रकाराने विचारलं की तुम्हाला पत्रकार प्रश्न लगेच ऐकायला मी परवा 2 तास तुमच्या पैसे बसतो सगळा व्हिडिओ माझ्याकडे तुम्ही एकाचं तर मला उत्तर दिलं ना जे काय उत्तर द्यायचं होतं ते तुम्हाला त्याच वेळी मी दिलं. आता कागदपत्र आणि आता दिले. तेच उत्तर दिलं. नमस्कार. आणि ही काय इथं गुटखा खाऊन थोपते टीम कुठे बघायची? कुठे आहे तुमची टीम कुठे तुमची बघायला ही काय पिचकाऱ्या मारलेल्या तिकडे ना पिचकाऱ्या मारलेल्या ऑफिसच्या खालच्या नको त्या बघतायत हा